हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नील अग्रवाल. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल पाहिलं. त्यामध्ये आपण स्टँडर्ड फॉर्म्युले पाहिले. फर्स्ट फॉर्म्युला पाहिला तो आपण हाफ अँगल फॉर्म्युला पाहिलेला आहे. ओके, तसेच सेकंड फॉर्म्युला आपण काय पाहिला की एरिया ऑफ ट्रायंगल पाहिलेला आहे. तसेच नॅपियर अॅनालॉगीज, हिरोज फॉर्म्युला त्याचे प्रूफ पाहिलेले आहेत. ओके, आता त्या रिलेटेड आपण आज एक्झाम्पल पाहणार आहोत. ओके, तर फर्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. इन ट्रायंगल ABC, इफ A इक्वल टू 13, B इक्वल टू 14, C इक्वल टू 15, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. फर्स्ट बघा, एखादंच मी 6 एक्झाम्पल घेतलेलं बघा. फर्स्ट बीट बघा, कॉस B, सेकंड साइन A अपॉन 2, थर्ड कॉस A अपॉन 2, तसेच फोर्थ बघा टॅन A अपॉन 2, पाचवं बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC, 6 साइन A. ह्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या आहेत. तर फाइंड करून घेऊया आपण. आपल्याला दिले काय बघा, A दिलाय, B दिलाय आणि C दिलेला आहे. ओके, तर ठीक आहे, फाइंड करून घेऊया. आपल्याला फॉर्म्युले पार्ट असणं खूप गरजेचं आहे. मग ते हाफ अँगल फॉर्म्युला असू देईल, एरिया ऑफ ट्रायंगल असू देईल, हिरोज फॉर्म्युला असेल, तसेच नॅपियर अॅनालॉगीज वगैरे. तसेच आपल्याला कोसाइन रूल पण माहित असणं खूप गरजेचं आहे. प्रोजेक्शन रूल माहित असणं खूप गरजेचं आहे. त्याचा पण वापर आपणास इथे करायचा आहे. ओके, शेवटी ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल म्हणजे त्यांचाच फॉर्म्युला यूज करावा लागतो आपणास. ठीक आहे, तर आपल्याला माहित आहे 2S इक्वल टू काय असतो, A प्लस B प्लस C. ठीक आहे, देन S इक्वल टू काय असणार मग A प्लस B प्लस C अपॉन 2. मग व्हॅल्यूज पुट करा. 13 प्लस 14 प्लस 15 अपॉन 2 इक्वल टू 42 अपॉन 2 किती ना 21. म्हणजे S किती मिळाला 21. नाव S मायनस ए ऑलरेडी फाइंड करून घेऊया. S मायनस ए इक्वल टू काय किती येणार, S किती आहे 21, A किती आहे 13, 21 मायनस 13 8. S मायनस B 21 मायनस 14 इक्वल टू 7. S मायनस C 21 मायनस 15 इक्वल टू 6. व्हॅल्यूज पुट केल्याने फाइंड केलेले आहेत. ओके, ठीक आहे. नाव फर्स्ट बिट फाइंड करून घेऊया. कॉस B. ओके, कोसाइन रूल माहिती आहे आपल्याला. कॉस B इक्वल टू काय असतो, A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन 2AC. कोसाइन रूलचा फॉर्म्युला यूज केला, व्हॅल्यूज पुट केला ABC च्या. ओके, आणि सॉल्व्ह केलं. A म्हणजे काय 13, 13 चा स्क्वेअर 169, 15 चा स्क्वेअर 225 मायनस 14 चा स्क्वेअर 196 अपॉन 2 इंटू 13 इंटू 15 किती येणार 390. व्हॅल्यूज फक्त पुट केल्या आणि कॅल्क्युलेशन केलेलं आहे, बाकी वेगळं काही केलेलं नाहीये. देअरफॉर कॉस B इक्वल टू काय असणार आहे 169 प्लस 225 ची बेरीज किती येणार आहे 394 मायनस 196 अपॉन 390. ओके, इक्वल टू काय असणार 198 अपॉन 390 इक्वल टू 2 न भाग जातो म्हणजे आन्सर काय आलं 99 अपॉन 195 विच इज रिक्वायर्ड आन्सर. कॉस B मिळाला आपल्याला 99 अपॉन 195. सेकंड फाइंड करून घेऊया. साइन A अपॉन 2 हाफ अँगल फॉर्म्युला. ओके, काय असतो अंडर रूट मध्ये S मायनस B S मायनस C अपॉन BC. ओके, मग व्हॅल्यूज पुट केला. S मायनस B आपण ऑलरेडी फाइंड केले 7 इंटू S मायनस C किती 6, 7 इंटू 6 अपॉन 14 इंटू 15. 7 1 7, 7 2 14, 2 येईल. नंतर परत B न इकडे भाग जाईल 3 अपॉन 15. मग 3 अपॉन 50 म्हणजे 1 अपॉन 5 येणार. ओके, म्हणजे अंडर रूट मध्ये 1 अपॉन 5. साइन A अपॉन 2 किती आलं अंडर रूट मध्ये 1 अपॉन 5. कॅल्क्युलेशन केलेलं आहे, आन्सर काय मिळालं 1 अपॉन 5 अंडर रूट मध्ये. ठीक आहे. थर्ड कॉस A अपॉन 2, इथं पण हाफ अँगल फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय असतो फॉर्म्युला अंडर रूट मध्ये S इंटू ब्रॅकेट मध्ये S मायनस A अपॉन BC इक्वल टू S किती आहे 21 इंटू S मायनस A किती आहे 8 अपॉन 14 इंटू 15. ओके, भाग घालवा. इथे जातोय भाग किती 7 न भाग जातोय 3 येईल आणि इथं 2 येईल. परत इथं 4 येईल. नंतर 4 इथं परत काय जाणार आहे भाग जाणार आहे 7 इथं भाग घालवा 3 येणार आहे आणि इथे किती येणार आहे 2. मग बे दुनी 4 त्रिकोण 12 अपॉन 15. 12 अपॉन 15 म्हणजे 3 भाग जातोय म्हणजे 4 अपॉन 5. ओके, अंडर रूट मध्ये 4 अपॉन 5 कॅल्क्युलेशन केलं, आन्सर काय आलं अंडर रूट मध्ये 4 अपॉन 5. फोर्थ बघा टॅन A अपॉन 2. काय गरज आहे का फाइंड करायची, कारण का आपल्याला टॅन म्हणजेच काय असतो साइन अपॉन कॉस. मग आपल्याला फाइंड केले ना साइन A अपॉन 2 आणि कॉस A अपॉन 2. ओके, इक्वल टू व्हॅल्यूज पुट केला अंडर रूट मध्ये 1 अपॉन 5 अपॉन अंडर रूट मध्ये 4 अपॉन 5. मग काय असणार आहे तिथे डिनोमिनेटर काय होणार आहे आपला कॅन्सल होणार आहे, बरोबर, कारण सेमच आहे. म्हणजे रूट मध्ये 1 अपॉन 4, पण रूट मध्ये 1 अपॉन 4 म्हणजे काय असणार आहे 1 अपॉन 2. ओके, tan A अपॉन 2 इक्वल टू 1 अपॉन 2 विच इज रिक्वायर
आन्सर. फिफ्थ बघा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू अंडररूट मध्ये यस इंटू ब्रॅकेटमध्ये यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी इक्वल टू अंडररूट मध्ये यस ची व्हॅल्यू किती 21 इंटू यस मायनस ए किती 8 यस मायनस बी किती 7 आणि यस मायनस सी किती 6. त्या व्हॅल्यूज पुट केला आणि त्यांचा गुणाकार केला आणि त्याचं स्क्वेअर रूट किती आलं 84 युनिट स्क्वेअर किंवा स्क्वेअर युनिट विच इज रिक्वायर आन्सर. ठीक आहे. 6 बघा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय असतो 1/2 BC साइन ए. बरोबर ना. एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो 1/2 BC साइन ए इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल आपण फाइंड करून घेतलेले आत्ताच किती आला 84 इक्वल टू 1/2 इंटू बी किती आहे 14 सी किती आहे 15 इंटू साइन ए. ठीक आहे. मग साइन ए इक्वल टू तिरकस गुणाकार करा आणि डिवाइड होईल. ओके, मग 2 इंटू 84 अपॉन 14 इंटू 15. ठीक आहे. मग इथं बे के बे 7 येणार, नंतर परत भाग घालवा, आन्सर काय येऊन जाणार आहे 4/5. म्हणजे साइन ए इक्वल टू किती आला आपल्याला 4/5 विच इज रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे. आपल्याला फाइंड करायचं होतं 6 बीट आपण फाइंड करून घेतलेलं आहे आणि विच इज रिक्वायर्ड आन्सर. त्यामुळे तुम्ही ऑब्झर्व केला असेला की इथं फक्त ना फक्त फॉर्म्युले माहीत असणं खूप गरजेचं आहे. फॉर्म्युले माहीत नसेल तर हे सिंपल एक्झाम्पल पण तुम्हाला सॉल्व्ह होणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे फॉर्म्युले पाठ असणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. In triangle ABC, prove that b minus c upon a equal to tan b upon 2 minus tan c upon 2 upon tan b upon 2 plus tan c upon 2. हे प्रूफ करायचं आहे. करूया आपण. अगोदर आपण काय करूया आरजेस घेतलं. ओके, tan b upon 2 minus tan c upon 2 upon tan b upon 2 plus tan c upon 2. अँगल काय आहेत हाफ आहे. मग इथं काय यूज करावं लागणार आहे हाफ अँगल फॉर्म्युला आपल्याला झालेला आहे. ठीक आहे. मग इक्वल टू tan b अपॉन 2 ची व्हॅल्यू पुट केली अंडर रूट मध्ये यस मायनस सी अपॉन यस इंटू ब्रॅकेट मध्ये यस मायनस बी मायनस tan c अपॉन 2 ची व्हॅल्यू पुट केली फॉर्म्युला यस मायनस बी अपॉन यस इंटू ब्रॅकेट मध्ये यस मायनस सी. त्याच पद्धतीने सेमच आहे आणि फक्त इथं प्लस आहे. ठीक आहे. आता बघा व्यवस्थित आपल्याला इथं कॅल्क्युलेशन करायचं आहे. इथं काय छेद दोघांचा बघा अंडर रूट दोघांचा सेम केला आपण. डिनोमिनेटर दोघांचा काय सेम आहे का इथं यस आणि इथं यस सेम आहे. इथं काय यस मायनस बी इथं यस मायनस सी. मग डिनोमिनेटर सेम करायचं. मग यस मायनस सी ने इकडे मल्टिप्लाय करायचं आणि यस मायनस बी न इकडे मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, मग यस मायनस सी ने तर मल्टिप्लाय केलं तर काय येणार यस मायनस सी ऑलरेडी आहे आणि परत मल्टिप्लाय मग यस मायनस सी चा स्क्वेअर आणि तो स्क्वेअर रूटच्या बाहेर आला काय येणार आहे यस मायनस सी. बघा कॅल्क्युलेशन व्यवस्थित समजून घ्या. तिरकस गुणाकार केला यस मायनस सी इंटू यस मायनस सी चा स्क्वेअर पण तो स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यामुळे ते यस मायनस सी. ओके, मग न्यूमरेटर मध्ये काय राहणार फक्त यस मायनस ए राहणार आहे अंडर रूट मध्ये यस मायनस ए. ओके, मायनस यस मायनस बी ने तर मल्टिप्लाय केलं स्क्वेअर रूट बाहेर मध्ये आलं नंतर यस मायनस बी राहणार काय शिल्लक यस मायनस ए. आता म्हणशाल तुम्ही की यस इंटू यस मायनस सी कुठं गेलं ते आणि इकडचं डिनोमिनेटरचा आणि न्यूमरेटरचा तो छेद काय दिसतोय सेम ते काय कॅन्सल झालेला आहे लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने फक्त इथं प्लस साइन कॅल्क्युलेशन तसंच आहे फक्त प्लस साइन डिनोमिनेटर काय झालं कॅन्सल झालेलं आहे छेद सेम करून. ठीक आहे. मग काय येणार आता कॅल्क्युलेशन बघा. यातून अंडर रूट मध्ये यस मायनस ए दोन्ही टर्ममधून कॉमन निघेल इथून कॉमन निघालं कॅन्सल केलं. मग काय शिल्लक राहील यस मायनस सी मायनस यस मायनस बी. ओके, नंतर येणार काय इकडे पण यस मायनस सी प्लस यस मायनस बी. ठीक आहे. मग आता मायनस ना आत मल्टिप्लाय करून घ्या यस मायनस सी मायनस यस मायनस प्लस बी अपॉन यस प्लस यस 2s मायनस आणि या दोन्हीनं मायनस साइन कॉमन काढलं बी प्लस सी इक्वल टू काय कॅन्सल होऊन यस मायनस एस कॅन्सल. ओके, बी मायनस सी शिल्लक राहील अपॉन 2s म्हणजे काय ए प्लस बी प्लस सी मायनस बी प्लस सी काय होणार कॅन्सल म्हणजे शिल्लक काय राहील ए म्हणजे काय आलं बी मायनस सी अपॉन ए म्हणजे तेच दाखवायचं होतं का बी मायनस सी अपॉन ए आलं का तेच. ओके, एलएचएस म्हणजे आरएचएस घेतला ना आपण एलएचएस दाखवलेलं विच इज रिक्वायर प्रूफ. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इफ इन ट्रायंगल एबीसी a cos square c upon 2 plus c cos square a upon 2 equal to 3b upon 2 then prove that a b c are in AP. ओके, आर इन एपी म्हणजेच काय दाखवावं लागतं आपल्याला समजा ए बी सी अशा 3 साईड घेतल्या आपण तर काय असणार आहे एपी कसा असतो की ए प्लस सी अपॉन 2 इक्वल टू काय असतो बी असतो मधला असणं बरोबर ना. ए प्लस सी अपॉन 2 इक्वल टू बी म्हणजेच काय ए प्लस इक्वल टू 2b हे दाखवावं लागणार आहे. मग दाखवूया आपण.
दिले काय बघा ते लिहून घेऊया. ए कॉस स्क्वेअर सी अपॉन 2 प्लस सी कॉस स्क्वेअर ए अपॉन 2 इक्वल टू 3b अपॉन 2 दिलेला आहे. ओके, मग ठीक आहे, ए आहे तसा कॉस सी अपॉन 2 का असतो, यस इंटू ब्रॅकेटमध्ये यस मायनस सी अंडररूट मध्ये यस इंटू ब्रॅकेटमध्ये यस मायनस सी अपॉन ए बी. पण तिथे स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय झालं, कॅन्सल झालेलं आहे, लक्षात ठेवा. मग ए आणि फॉर्म्युला पुट केला प्लस सी आणि स्क्वेअर रूट कॅन्सल आणि फॉर्म्युला पुट केलेला आहे कॉस हाफ अँगल फॉर्म्युला. ओके, यस इंटू ब्रॅकेटमध्ये यस मायनस सी अपॉन बी सी इक्वल टू 3b अपॉन 2 आहे तसं लिहिलं. ए कॅन्सल, इकडचा सी कॅन्सल, छेद काय दिसतोय सेम आणि न्यूमरेटर मधून कॉमन काय दिसतंय यस. मग यस अपॉन बी कॉमन काढलेला इंटू ब्रॅकेटमध्ये काय राहील यस मायनस सी प्लस यस मायनस ए. ठीक आहे, इक्वल टू 3b अपॉन 2. 2 ने इकडे मल्टिप्लाय केलं, बी ने इकडे मल्टिप्लाय केलं. ओके, ठीक आहे, मग 2s इक्वल टू यस प्लस यस 2s मायनस ए मायनस सी इक्वल टू बी ने इकडे मल्टिप्लाय केलं 3b स्क्वेअर. 2h ची व्हॅल्यू काय ए प्लस बी प्लस सी इंटू ब्रॅकेटमध्ये 2h ची व्हॅल्यू पुट केली ए प्लस बी प्लस सी मायनस ए मायनस सी इक्वल टू 3b स्क्वेअर. ए प्लस बी प्लस सी इंटू इकडे कॅन्सल काय होते मायनस सी प्लस सी कॅन्सल ए मायनस ए कॅन्सल, शिल्लक राहील बी इक्वल टू 3b स्क्वेअर. इकडचा बी आणि इकडचा एक बी कॅन्सल होऊन जाईल म्हणजे ए प्लस बी प्लस सी इक्वल टू काय राहणार आहे 3b. ओके, मग परत काय 3b आणि बी आरएचएसला घ्या म्हणजे मायनस बी होईल 3b मायनस बी 2b. ओके, म्हणजे ए प्लस सी इक्वल टू काय आलं 2b. आलं का ए बी ची कंडिशन ए प्लस इक्वल टू 2b. मग देअरफॉर आपण काय म्हणू शकतो ए कॉमा बी कॉमा सी आर इन एपी विच इज रिक्वायर्ड प्रूफ. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. विथ द युज्युअल नोटेशन प्रूव्ह दॅट area of triangle ABC equal to s into bracket मध्ये s minus a into tan a upon 2 equal to s into bracket मध्ये s minus b tan b upon 2 equal to s into bracket मध्ये s minus c tan c upon 2 हे दाखवायचे एरिया ऑफ ट्रायंगल. ओके, तर बघूया आपण फर्स्ट बिट दाखवूया आणि सिमिलरली म्हणू शकतो. मग फर्स्ट काय की आपण हे घेतलं s इंटू ब्रॅकेट मध्ये s मायनस इंटू tan a अपॉन 2 आणि इक्वल टू काय दाखवायचं एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी दाखवूया इक्वल टू यस इंटू यस मायनस ए आहे तसं लिहिलं टॅन ए अपॉन 2 हाफ अँगल फॉर्म्युलाचा फॉर्म्युला पुट केला इथं यस मायनस बी यस मायनस सी अपॉन यस इंटू यस मायनस ए इक्वल टू यस इंटू यस मायनस ए आहे तसं लिहिलं. अंडररूट मध्ये मी असं लिहू शकतो का यस इंटू यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी अपॉन यस स्क्वेअर यस मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर. हे आणि हे काय वेगळं आहे का नाही, कारण की इकडचा एक एस एक एस कॅन्सल होईल यस मायनस ए इकडचा एक कॅन्सल होईल म्हणजे परत ही टर्म राहणार आहे. पण का केलं ते समजेल तुम्हाला. आता इथं काय आलं अंडररूट मध्ये ते स्क्वेअर आणि इकडे स्क्वेअर त्या स्क्वेअर रूटच्या बाहेर आलं तर काय येणार आहे यस यस मायनस ए. ओके, आणि इकडे ऑलरेडी यस इंटू यस मायनस ए काय होणार आहे कॅन्सल होऊन जाईल. मग शिल्लक काय राहील अंडररूट मध्ये फक्त आणि फक्त यस इंटू ब्रॅकेटमध्ये यस इंटू यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस ए राहिलं. आणि कशाचा फॉर्म्युला हिरोज फॉर्म्युला बरोबर ना एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आलं. ठीक आहे, म्हणजे यस इंटू ब्रॅकेटमध्ये यस मायनस इक्वल इंटू टॅन ए अपॉन 2 इक्वल टू काय आलं एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. ओके, सिमिलरली आपण काय म्हणू शकतो यस इंटू ब्रॅकेटमध्ये यस मायनस बी टॅन बी अपॉन 2 इक्वल टू काय असणार एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. ओके, तसं यस इंटू ब्रॅकेटमध्ये यस मायनस सी टॅन सी अपॉन 2 इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी विच इज रिक्वायर्ड प्रूफ. ओके, ठीक आहे, फिफ्थ एक्झाम्पल पाहूया आपण. लक्षात ठेवा हे जे काय मी एक्झाम्पल घेतोय ते पुस्तकातले स्टेट बोर्डच्या एक्सरसाइज मधलेच आहे मिसलिनियस मधलेच एक्झाम्पल आहेत. लक्षात ठेवा बाकीचे रिमेनिंग ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सेम याच टाईपनं फॉर्म्युला फक्त माहित असेल तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता, काही अवघड नाही आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, फिफ्थ एक्झाम्पल पाहूया आपण. शो दॅट इन ट्रायंगल एबीसी बी कॉस स्क्वेअर सी अपॉन 2 प्लस सी कॉस स्क्वेअर बी अपॉन 2 इक्वल टू यस हे दाखवायचं आहे. मग एलएचएस घेऊया बी कॉस स्क्वेअर सी अपॉन 2 प्लस सी कॉस स्क्वेअर बी अपॉन 2 इक्वल टू बी आहे तसं कॉस स्क्वेअर सी अपॉन 2 हाफ अँगल फॉर्म्युला ते स्क्वेअर होत्या मग स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल आणि फॉर्म्युला पुट केलं यस इंटू यस मायनस सी अपॉन ए बी प्लस सी तसंच फॉर्म्युला पुट केलेला आहे, वेगळं काही केलेलं नाही. इथला बी फक्त लक्षात ठेवा इथे स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालेला आहे. ओके, स्क्वेअर रूट बी आणि बी कॅन्सल इकडे सी सी कॅन्सल काय राहिलं डिनॉमिनेटर काय दिसतोय सेम ए आणि ए. ओके, आणि न्यूमरेटर मध्ये काय कॉमन दिसतोय यस. मग यस आपण मी कॉमन काढलं इंटू ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील यस मायनस सी प्लस यस मायनस बी. ओके, इक्वल टू यस मायनस ए इंटू ब्रॅकेट मध्ये यस प्लस यस 2s मायनस बी मायनस सी. ओके, मग इक्वल टू यस अपॉन ए इंटू ब्रॅकेट मध्ये 2s ची व्हॅल्यू काय असते ए प्लस बी प्लस सी मायनस बी मायनस सी. ठीक आहे, बी मायनस बी कॅन्सल सी मायनस सी कॅन्सल शिल्लक राहील ए. ओके, मग यस अपॉन ए इंटू ए ए
कॅन्सल. काय आलं एस. ओके आपण एसच दाखवायचं होता इक्वल टू आरएचएस. मग एलएचएस इक्वल टू आरएचएस. देअर फॉर बी कॉस स्क्वेअर सी अपॉन 2 प्लस सी कॉस स्क्वेअर बी अपॉन 2 इक्वल टू एस विच इज रिक्वायर प्रूफ. ओके बघा व्यवस्थित फॉर्म्युले फक्त यूज करतोय. ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. In triangle ABC, if cos A upon A equal to cos B upon B, then show that it is an isosceles triangle. म्हणजे समद्विभुज त्रिकोण दाखवायचा आहे. मग समद्विभुज त्रिकोण दाखवायचे असेल तर दोन तरी साइड काय पाहिजे किमान सेम पाहिजे. दाखवूया आपण. गिवन cos A upon A equal to cos B upon B. ठीक आहे मग काय 1 अपॉन ए साईडला ठेवलं आणि कॉस ए कोसाइन रूलचा फॉर्म्युला यूज केला. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc इक्वल टू इकडे पण 1 अपॉन बी साईडला ठेवला. कॉस बीचा फॉर्म्युला यूज केला. ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. ठीक आहे मग काय केलं इकडं 1 अपॉन ए इंटू 2bc म्हणजे 2abc आणि इकडे 2abc येते. ओके 2abc कॅन्सल म्हणजे राहणार काय फक्त बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे मग सी स्क्वेअर कॅन्सल झालेला. ओके मग काय येणार परत आहे मायनस ए स्क्वेअर. मी काय केलं आरएचएसला घेतला आणि मायनस बी स्क्वेअर एलएचएसला म्हणजे बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2b स्क्वेअर आणि इकडे काय येणार आहे ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2a स्क्वेअर 2 कॅन्सल म्हणजे शिल्लक राहील बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर. मग बी इक्वल टू काय येणार आहे ए येणार आहे. ओके मग ए इक्वल टू बी म्हणजे दोन साईड काय आले आपल्याला सेम आलेले आहे. मग देअरफॉर आपण काय म्हणू शकतो ट्रायंगल एबीसी इज अन आयसोसेल्स ट्रायंगल. ओके विच इज रिक्वायर्ड प्रूफ. दोन साईड आपण काय दाखवलेल्या आहेत इक्वल दाखवलेल्या आहेत. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो ते दिलेलं ट्रायंगल काय आयसोसेल्स ट्रायंगल आहे म्हणजे समद्विभुज त्रिकोण आहे हे आपण दाखवलेलं आहे. ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. इन ट्रायंगल एबीसी इफ sin square A plus sin square B equal to sin square C, then show that the triangle is a right angle triangle. कोणताही एक ट्रायंगल अँगल काय दाखवावं लागेल आपल्याला 90 डिग्री दाखवावं लागेल. बघूया आपण काही अवघड नाहीये. गिवन sin square A plus sin square B equal to sin square C. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. ठीक आहे पण बाय साइन रूल लक्षात ठेवा काय असतो sin A अपॉन A इक्वल टू sin B अपॉन B इक्वल टू sin C अपॉन C इक्वल टू मी काय मांडलं के मांडलेलं आहे. ओके काही कन्फ्युज व्हायचं नाही. लगेच म्हणा सर तुम्ही शिकवलं का आम्हाला ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी इक्वल टू के. लक्षात ठेवा तुम्हाला मी रिमार्क पण दिलाय ते कसंही रेशो घेतला तरी पण चालतो काय फरक पडत नाहीये. मग साइन ए इक्वल टू काय असणार ए के तिरकस गुणाकार साइन बी इक्वल टू बी के आणि साइन सी इक्वल टू सी के. ठीक आहे मग इक्वेशन 1 बिकम्स इक्वेशन 1 बघूया त्यानुसार व्हॅल्यूज पुट करूया साइन ए साइन बी आणि साइन सी च्या आणि त्याचा स्क्वेअर आहे. त्यामुळं साइन ए चा स्क्वेअर काय असणार ए स्क्वेअर के स्क्वेअर प्लस साइन बी चा स्क्वेअर म्हणजे साइन बी ची व्हॅल्यू काय बी के त्याचा स्क्वेअर मग बी स्क्वेअर के स्क्वेअर इक्वल टू साइन सी ची व्हॅल्यू काय सी के त्याचा स्क्वेअर काय नाही सी स्क्वेअर के स्क्वेअर. ठीक आहे मग ते नीटनं काय या दोन्ही टर्म मधून के कॉमन काढा के स्क्वेअर कॉमन काढा इकडे के स्क्वेअर काय होणार आहे कॅन्सल म्हणजे शिल्लक राहील काय राहील ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर. ओके मग पायथागोरसचा वापर केल्यानंतर पायथागोरसचा असं सांगतो की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल सी स्क्वेअर तर आपल्याला अँगल राईट अँगल ट्रायंगल कोणता मिळणार आपल्याला म्हणजे 90 डिग्री कोणता अँगल मिळणार सी. ओके मग देअरफॉर ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल ऍट सी. ओके विच इज रिक्वायर्ड प्रूफ केलेला आहे आपण. ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट cos 2a अपॉन ए स्क्वेअर मायनस cos 2b अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस 1 अपॉन बी स्क्वेअर हे प्रूफ करायचं आहे आपणास. ओके मग एलएचएस घेतला आपण आहे तसा लिहून घेतला. ठीक आहे आता आपल्याला माहित आहे फॉर्म्युला काय माहित आहे की 1 मायनस कॉस 2a. ओके 1 मायनस कॉस 2a काय असतो 2 साइन स्क्वेअर ए बरोबर ना म्हणजे 1 मायनस कॉस 2 थिटा काय असतो 2 साइन स्क्वेअर थिटा. मग कॉस 2 थिटा काय असणार आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा बरोबर आहे तो फॉर्म्युला यूज केला इथे लक्षात ठेवा. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर ए अपॉन ए स्क्वेअर आहे तसा एक मायनस तिथे पण यूज फॉर्म्युला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर बी अपॉन बी स्क्वेअर. ठीक आहे मग आता काय करूया ए स्क्वेअरनं सेपरेट डिवाइड करूया इकडे बी स्क्वेअरनं सेपरेट डिवाइड करून घेऊया आपण. ठीक आहे सेपरेट डिवाइड करून घेतलेले आपण. ठीक आहे ते मायनस मायनस बाहेर मायनस असलं मायनस मायनस इथे काय झालं प्लस झालेलं लक्षात ठेवा. 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस हे 1 अपॉन बी स्क्वेअर मायनस 2 इंटू काय केलं आपण साइन ए अपॉन ए ब्रॅकेटचा स्क्वेअर इथं स्क्वेअर आहे त्यामुळे एकत्र घेतला आणि त्याचा स्क्वेअर केला प्लस त्याच पण इकडे पण तसंच केलेलं 2 इंटू ब्रॅकेटमध्ये साइन बी अपॉन बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे इक्वल टू 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस 1 अपॉन बी स्क्वेअर आहे तसं मायनस 2 इंटू इथं साइन रूल यूज केला लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे ना आत्ताच झालेलं की प्रिव्हियसली एक्झाम्पल मध्ये की साइन रूल काय साइन ए अपॉन ए इक्वल टू साइन बी अपॉन बी इक्वल टू साइन सी अपॉन सी इक्वल टू के.
ओके, मग साइन ए अपॉन ए आपण इक्वल टू के चा स्क्वेअर, त्यामुळे इथं के स्क्वेअर प्लस 2 इंटू साइन बी अपॉन बी के चा स्क्वेअर, ठीक आहे, मायनस 2k स्क्वेअर प्लस 2k स्क्वेअर काय होणार आहे, कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे राहणार काय 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस 1 अपॉन बी स्क्वेअर आणि इक्वल टू काय RHS, तेच दाखवायचं होतं, म्हणजे LHS इक्वल टू RHS. Therefore cos 2a upon a square equal to minus cos 2b upon b square equal to 1 upon a square minus 1 upon b square which is require proof. ओके, लक्षात ठेवा, नाही तर काही काही वेळेस इथं तुम्ही यूज केलं की a अपॉन साइन ए आणि b अपॉन साइन बी इक्वल टू के मांडलं तरी चालणार आहे. म्हणजे आपण घेतो काय की a अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी. मग उलट घेणं असलं तर काय येणार मग 1 अपॉन के, पण काही घ्या ना, काय फरक पडणार आहे, मग मायनस 2 अपॉन के स्क्वेअर प्लस 2 अपॉन के स्क्वेअर येणार, मग ते मायनस 2 अपॉन के स्क्वेअर प्लस 2 अपॉन के स्क्वेअर काय होणार, ते पण काय होणार आहे, कॅन्सलच होणार आहे. म्हणजे राहणार काय आहे की 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस 1 अपॉन बी स्क्वेअर. ओके, काही घेतलं तरी काय आन्सर काय चेंज होणार नाहीये, लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला दाखवायचं काय 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस 1 अपॉन बी स्क्वेअर ते आपण दाखवलेलं आहे, म्हणजे LHS इक्वल टू RHS, ठीक आहे, म्हणजे विच इज रिक्वायर प्रूफ आलेलं आहे. लक्षात ठेवा, इथे आपण हे जे काही एक्झाम्पल पाहिले ते एक्सरसाइज मधले मिसलेनियस एक्सरसाइज मधले आपण पाहिलेले आहेत. काही अजून एक्झाम्पल राहिलेले आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जिथे तुम्हाला डाऊट असेल तर ते प्रामाणिकपणे मला विचारा. इथे आपला तुम्हाला अगोदर सांगितलं होते ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये 3 सब युनिट आहेत. त्यातला फर्स्ट होता तो ट्रिग्नोमेट्री इक्वेशन अँड इट्स सोल्युशन, तो आपला झालेला आहे. सेकंड होता तो सोल्युशन ऑफ अ ट्रायंगल, त्यामध्ये आपण सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये सॉल्विंग ट्रायंगल पाहिला, साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल आणि त्याचे ऍप्लिकेशन पाहिले. त्यामध्ये हाफ अँगल फॉर्म्युला पाहिलेला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल पाहिलेला आहे, नॅपियर अॅनालॉजीज पाहिलेला आहे, हिरोज फॉर्म्युला पाहिलेला आहे. ओके, आणि त्याचे ऍप्लिकेशन पाहिले, ऍप्लिकेशन पाहताना ऍप्लिकेशनच पाहिले आता, आणि त्याचे एक्झाम्पल पण आता पाहिलेले आहेत. ओके, इथं आपला सेकंड सब युनिट संपलेला आहे, त्यावरचे एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण थर्ड सब युनिट स्टार्ट करणार आहोत, इनव्हर्स ऑफ ट्रिग्नोमेट्री फंक्शन. खूप महत्वाचं आहे इनव्हर्स ऑफ ट्रिग्नोमेट्री फंक्शन. तुम्हाला ते JEE साठी तसेच CET साठी पण ते विचारलं जातं. त्यामध्ये एकतरी क्वेश्चन तुम्हाला 100% परीक्षेला असतो, त्यामुळे तो पॉईंट खूप महत्वाचा आहे. इनव्हर्स ऑफ ट्रिग्नोमेट्री फंक्शन ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करणार आहोत. ओके, थँक्यू सो मच.